मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता धनंजय मुंडेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याचं बघायला मिळत आहे। तर वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकार छुपा अजेंडा चालवतंय। एका राजकीय गुंडाला वाचवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे असा घणाघात जरांगे पाटील यांनी केलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय कराडचा आका धनंजय मुंडे असल्याचं यावेळेस जरांगे पाटील म्हणताय। सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे असं थेट जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील यांनी आता अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं। मनोज जरांगे पाटलांचा हा आरोप आहे। या आधी सुद्धा आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर त्यांनी थेट धनंजय देशमुख यांच्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपासाचा उलगडा व्हावा आणि या प्रकरणामध्ये योग्य कारवाई व्हावी यासाठी आंदोलनं सुद्धा केलेली होती, मोर्चे काढलेले होते आणि आता जी जरांगेंची भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत। वाल्मिक कराड एवढी मोठी हिंमत जो करतो, जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे खंडणी मागण्याचा प्रयत्न करतो, हत्या करण्यापर्यंतचा प्रयत्न करतो, याच्या मागे त्याला कुणाचं तरी मोठा पाठबळ असण्याची शक्यता आहे। आणि तो कोण आहे? तुम्हाला कोण वाटतं? आहे तर धनंजय मुंडे, दुसरा कोण? तो सांगतोच ना, हा माझ्या जवळचा आहे, खूप अभिमानाने सांगतो, हाई तर हाई, असली भाषा आहे, हाई तर हाई असा शब्द होता त्याचा मीडियाच्या बांधून। त्याच्यासाठी कुटाने केली ही त्यांनी त्याच्यासाठीच केली असणार ना, गुन्हा करणं, पैसे मागणं, खंडण्या गोळा करणं, प्लॉट जमिनी बळकावणं, हे कोणासाठी? धनंजय मुंडेसाठीच केलं असं नाही। झाली ना आता माती त्यांची कायमची आयुष्याची, राखरांगोळी कायमचं सडणार, आता यामध्ये एक सुटणार नाही। आता त्यांचे लोक शाने झाले असतील ना आता तरी, कमीत कमी किती स्वार्थी आहे, तर हे पद कसं सोडील? त्याला ना जनतेनं ज्या निवडून दिलं त्याचं नाही देणं गेलं, पैसा आणि पद पाहिजे, तर लालची आहे, त्याला खूप लालची आहे तो, पद आणि पैसे पाहिजे। स्वतःची जात मिली तरी झालं, स्वतः जात सुद्धा मारली त्याने। गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।